सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। आज बघा आम्ही बाहेर गावाला जाण्यानिमित्त निघालो होतो, परंतु निसर्गरम्य वातावरण जे आम्हाला दिसलं तर आम्हाला आमचा मोह न आवरता आम्ही निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आज एक व्हिडिओ काढण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल। तर विषय आहे सर्वांचा आवडता की झाडं आहे तर आपण आहोत। बघा सध्या जर बघितलं तर पाण्याची कमतरता, पाणी पडण्याचं कारण, यामागचे कारणे जर शोधले तर बरेचसे आहे। तर सर्वप्रथम कारण आहे झाडतोड। निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध जर आपण कार्य केलं तर निसर्ग आपला कुठंच थारा देऊ शकत नाही। म्हणून निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपण राहताना निसर्गाचे सर्व नियम आपण पाळले गेले पाहिजेत। जसं की आपण आता आम्ही ज्या शेतामध्ये आहोत किंवा ज्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आहोत, तर हा शेतीचा भाग। तर सर्वप्रथम अगोदर जी शेती, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे। तर कृषीप्रधान देश मध्ये सर्वात प्रथम आपण आपले जे शेतकरी बांधव आहे ते शेतकरी बांधव सर्वप्रथम आपण नैसर्गिक शेती करत होतो। शेतीमध्ये शेणखत जे होतं तर ते शेणखतच आपण शेतीला वापरत होतो। परंतु आता सध्याचं धकाधकीचं जीवनामध्ये उत्पन्न कसं वाढेल आणि पैसे कसे मिळतील या अनुषंगाने सर्व शेतकरी जे आहेत तर केमिकलचा वापर सुद्धा। तो आपल्याला जर नैसर्गिक शेतीचा अनुभव घ्यायचा असेल तर नैसर्गिक शेतीसाठी आपण शेणखताचाच वापर करायचा, ज्यामुळं जमीन ही सुपीक राहील, जमिनीची काच ही बळकट राहील। तद्वतच झाडं, जो विषय महत्त्वाचा आहे झाड, की ज्या झाडामुळं हा निसर्गरम्य निसर्ग आहे, ज्यामुळे पाण्याचे ढग ओढून येतात आणि नंतर पाण्याचा वर्षाव होतो, आपल्याला वर्षभर पाणी पुरतं। ते सर्वच्या सर्व कारण आहे त्याच्या मागचं झाड। आणि आपण ज्या श्वासावर जगतो, जो श्वास घेतो तो सर्वप्रथम तयार होतो तो झाडांपासूनच। जो आपण ऑक्सिजन घेतो, ज्या जीव प्राण्यांना जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो, तर तो ऑक्सिजन झाडांपासूनच तयार होतो। म्हणून सर्वात महत्त्वाचा भाग जो आपल्या जीवनातला निगडीत आहे ते म्हणजे झाड। जर झाडच नसले तर ऑक्सिजन तयार होणार नाही। ऑक्सिजन जर तयार झाली नाही तर आपण जगणार कसं? आपण जगलोच नाही तर प्रगती होईल कशी? म्हणून सर्वप्रथम झाडे वाचवण्यासाठी आणि आपल्याला भारत हा हिरवागार भारत करण्यासाठी ज्याला म्हणू आपण, तर त्याच्यासाठी आपल्याला झाडे लावा, झाडे जगवा हा जो मूलमंत्र आहे तो आपल्याला प्रत्येकाने जोपासायचा आहे। आणि शेतीचा जो भाग आहे, तर भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे आपल्याला शेतीची जी कास आहे ती जर प्रगतशील करायची असेल, नैसर्गिक शास्त्रीय पद्धतीने जर करायचं असेल तर आपल्याला परत एकदा निसर्गाच्या सान्निध्यात राहून नैसर्गिक शेतीचाच आपल्याला अवलंब करावा लागेल। बघा परदेशामध्ये ज्यावेळेस जे क्रांतीचे प्रगत देश आहे त्या देशांमध्ये जे आहेत तर ते सर्वचे सर्व प्रगतशील जे आहे तर ते नैसर्गिक शेतीच करतात। विज्ञानाच्या युगात जगत असताना सुद्धा ते नैसर्गिक शेतीच करतात, झाडे वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात। तर आपण हे सर्व मिळून परत एकदा शेती नैसर्गिक करूया, झाडांना वाचवूया आणि सर्वांना एकच संदेश देऊ इच्छितो की झाडे लावा, झाडे जगवा। अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल। गच्छामि।